7:15 वाजलेले आहेत. सनराईज होत आहे. एकटा चालू आहे, जोडीला कोणीच नाही. चला तर भेटू. आज पहिल्यांदा मी एवढ्या लवकर उठलो, त्यामुळे सॉक्स आणि शूज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड ग्लव्स, कारण बाहेर खूप थंडी आहे आणि मी बाईकवर जाणार आहे. पहिला स्टॉप घाटनदेवी मंदिर, तिथे दर्शन घेऊन दुसरा स्टॉप घोटी, तिथे थोडा वेळ थांबून चहा पिला, कारण गाडी जशी फ्यूलवर चालते तशी मलाही थोडी फ्यूलची गरज होती. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. गाडी पार्क केलेली आहे. हे बघा, सनराईज होत आहे. खूप थंडी असते. आता मी चालायला सुरुवात केली आहे. ते काकी बोलल्या की 2.5-3 तास लागतील पोचायला वरती. काय सनराईज दिसतो खतरनाक. एकटा चालू आहे, जोडीला कोणीच नाही. या जागेवरून कळसुबाई ट्रेक सुरू होते. अजून पीकवर पोचायला 2 घंटे लागतील. कच्चा रस्ता खूप खराब असल्याने पाय खूप दुखत होते. अरे, तुम्हाला कळसुबाई शिखरबद्दल सांगायचं राहूनच गेलं. कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी, तर बेस विलेज बारीपासून याची उंची केवळ 900 मीटर आहे. कळसुबाई जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर पहिले तुम्हाला कसारा स्टेशनपर्यंत यायला लागेल. त्याच्या पुढे तुम्हाला बस किंवा प्रायव्हेट टॅक्सी बुक करून यावे लागेल. पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा आहे व माझ्यासारखे बाईकने सुद्धा येऊ शकता. थोडंसं अंतर बाकी, 5 मिनिटात वर. टॉप ऑफ महाराष्ट्र.
जिंकलो. चला तर मी आता उतरलेलो आहे खाली. आता जातो. जेवतो. रस्ता कुठून आहे? हां, हा पूल. हा पूल, पुलावरच आलो मी. चला आता चाललो मी घरी. व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.